सोंगाड्या मंडळी म्हणले अहो एकदा जाता माझी इज्जत काढत असतो पण मी आज ठरवलंय मी आज त्याची इज्जत काढणार आणि ती काढायला तुम्ही साथ देणार ना त्या आता आवाज येतो बघा सुधीरराव ओ सुधीरराव कोण रे भाडखा ला 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 मन चल ला 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 बाल मन चल ला ला सुरेश रमेश काय बरी मंडळी ना हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना ह्याला बघितलं तर मला जाम बरं वाटतं बघा ना संदीपराव तुम्हाला बघितला तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी दोन शब्द बोला बोल मित्र आपण चांगलं बोल एकदम चांगलं बोलणार बालपणीचा सवंगडी तू मित्र भेटे मित्राला क्या बात आहे मंडळी आवडले ना तर कडक ताल्या झाल्या पाहिजे की बालपणीचा सवंगडी तू मित्र भेटे मित्राला जसे भाद्रपद महिन्यात कुत्री सापडे कुत्र्याला कुत्रा करून टाकलास अरे त्याचा काय झालं 4 वाक्य पाठ केली होती मग एवढा डोंगर चढून उभा राहिलोय ना गाडी जशी माग केली तशी 4 वाक्य घासायची क्या बात आहे मित्र तुझ्या गाववाले आणलेस का रे तू टाळ्या वाजवायला अरे माझ्या बाजूने म्हणजे आधी सांगून ठेवलंय मित्र तू माझ्यासाठी 4 वाक्य बोललास आता माझं पण काहीतरी कर्तव्य आहे का नाही आता मी तुझ्यासाठी 4.5 वाक्य बोलणार 4.5 देवानी 4 फुटाचाच केल्यात वेगळं 4 फुटावरती काय चांगलं बोलल्या का चांगलंच बोलणार ऐक सुख दुःखाचे साथीदार आपण आपल्या मैत्रीला वर्ष झाले 15 अरे क्या बात है टेम्पो सुख दुःखाचे साथीदार आपण आपल्या मैत्रीला वर्ष झाले 15 आपल्या मैत्रीला कुत्र्याची उम्मत देतोस शाबास रे माझ्या काळ्या हे फुगलेली घूस इज्जत काढायला आलास का रे तू नरसाळ्या जा बघा त्या माझी इज्जत काढत असतो आणि तू तिकडे बायकांच्या गोळ्यात काय करत होता अरे हा सुनीलराव तुझं नवीन लग्न झालं मग तुझ्या घरला गेलो बघतो तर काय तिथं नाव घेण्याचा कार्यक्रम चालू होता नाव घेण्याचा कार्यक्रम चालला होता आणि त्यात तुझी बायको काय तुझी बायको असू त्याला का खर्चच तेवढा केलाय तिच्यावर रोज ब्युटी पार्लरला पाठवतो गावच्या गिरणीत पिठाणी भरून येते असू दे पण काय तुझी बायको 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 भावाचं प्रेम असंच असावं बहिणीवर चांगली खानदान आहे तुमची असू दे बायकोच माझी तेवढी सुंदर आहे आणि गुणवाने तर यार तिला कोणी ना कोणी पाहते करते असू दे काय झालं माझ्या बायकोची एवढी तारीफ करायला काय झालं म्हणजे अरे मीच नाही या सामने मी पाठवलं तुझ्या बायकोला फ्लँकिश काय बाबा काय पाठवलं फ्लँकिश का पाठवलं अरे नाव तसं घेतलं ना तुझ्या बायकोनं म्हणजे माझ्या बायकोने माझ्यासाठी नाव घेतलं हा मग काय नाव घेतलं हांड्यावर अंडे 7 अंडे क्या बात है हांड्यावर अंडे 7 अंडे 14 झाले गप्प उभारले सगळं फेकून मारेल घरभोला आपल्याला काय करायचे हांड्यावर अंडे 7 अंडे तू का अंडा काढून बाहेर उभा राहिला सगळे चेपलेली तपेली घेऊन आले पाठून हंडे फुडून मडको नळ कुठे अरे बरं त्याला नळ असतो ना का आपण तांब्या पुरवतो का नळ नको नळ नको त्याच्या आईला म्हणते आपण डायरेक्ट तांब्या पुरवू
बरोबर काय काय आता काय नाही बोला बोल. हा खोकला आहे. अंडे 7 अंडे त्यात भरले सगळे दगड तोंडे. दगड धोंडे मग सुनील रावांचं नाव घेते. सुनील रावांचं नाव घेते. त्यांच्या घरचे सगळं माकड तोंडे. तुझी बायको आली की काय पाठी? अगं भाई माझा पिंट्या तिला कसं काय माहिती पिंट्या इकडे? तसंच आवाज वाटलं मला म्हणून मागे वळून बघितलं. इकडे कुठं इकडे खासं इकडे राजकारण झालेलं माकड. मंडळी माझी बायको माझ्यासाठी असं कधी नाही बोलणार आणि करू नका पापू चिपू. अरे माझी बायको माझ्यासाठी लय अभिमान आहे माझ्या बायकोला माझ्यासाठी. पण हा माझा असा मित्र आहे ना की माझी इज्जत काढल्याशिवाय 2 घास जात नाही. पण असू दे मंडळी, हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. ह्याची इज्जत मी 4 चौघात कधीच काढणार नाही. पण मंडळी ह्याची पण एक बायको आहे आणि ह्याच्या बायकोच्या मनामध्ये ह्याच्यासाठी लय अभिमान. काय अभिमान बाईला तुझ्यासाठी? तुझ्या बायकोने पण तुझ्यासाठी नाव घेतलं आणि मस्त नाव घेतलं आणि काय ह्याची बायको दिसायला. आहा काय ह्याची बायको. काय करतोय? माझ्या बायकोला फॅन्सीच पाठवलं तेव्हा कसं वाटलं? अरे मी नाही रे, या समजाने पाठवलेलं. त्यांनी पाठवलेलं. पण मंडळी काय माझ्या मित्राच्या बायकोच्या मनामध्ये माझ्या मित्रासाठी प्रेम. तुझ्या पण बायकोनी मस्त नाव घेतलं, अख्ख्या गावासमोर नाव घेतलं की खोक्यात खोका लाकडाचा खोका. हे काय केलंस? खेळी आज का बसल्या तर टरबूज फुटेल ना. कोणाचा? तुझा बिझनेस आहे ना टरबूज विकायचं. कोणाचा? कलिंगडी घेऊन फिरते. पण तुझ्या बायकोच्या मनामध्ये तुझ्यासाठी काय अभिमान. मस्त नाव घेतलं, अख्ख्या गावासमोर नाव घेतलं. मंडळी नाव आवडलं तर माझ्या वहिनीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मस्त नाव घेतलं की खोक्यात खोका लाकडाचा खोका. मी ह्यांची काळी मांजर आणि हा माझा फुगल्याला बोका. लोकांना नावं ठेवतं तेव्हा बरं वाटतं. स्वतःला बोलून कसं वाईट वाटत तुम्हाला. पण मंडळी सांगू, हा माझा लहानपणापासूनचा मित्र. याची इज्जत मी 4 चौघात कधीच काढणार नाही. इज्जत असावी पण लागते काढायला. पण मंडळी सांगू, याची एक आजी. याची आजी म्हणजे आमच्या गावातलं लय मोठं व्यक्तिमत्व. एक दिवशी म्हातारी का चोर पतंग उडत होती. इमॅजिन करा, म्हातारी का चोर पतंग उडवते आणि म्हातारा धोत्रातच पाठी फिरकी धरून बसला असा आणि म्हातारीला हळू विचारतो, कोणाची का प्लीज? म्हातारी बोलली, धोतर सांभाळून बस, तुझीच कापून पडत. काय करंगळी माझ्या जर करंगळीत आडत होतं, करंगळी कापून नाही पडत. फक्त तितक्या लावली पाल. म्हातारा पालीला लय घाबरतोय. म्हाताऱ्याला माहिती होतं. मग म्हातारीने पण त्याच टाईपचं नाव घेतलं. तिकडची लोक तुझ्या साईडने, इकडची सगळी लोक सगळी ग्रामस्थ माझ्या बाजूने. फरक काय वाटवायचं आणि पण आणि म्हातारा पालीला घाबरते. म्हातारीला माहित होतं. मग म्हातारी पण त्याच टाईपचं नाव घेतलं की गच्चीवर पतंग उडवताना जाग्या धागा गुतला. गच्चीवर पतंग उडवताना धागा धागा गुतला आणि पालीला बघून म्हातारा धोत्रात मुतला. जीप पडल खाली. असं वाटतं रे. दुसऱ्याला बोलत तेव्हा तुम्हाला बरं वाटतं, स्वतः विषय बोला कसं तुमच्या बुडा लाग लागते. पण मंडळी सांगू, हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. याची इज्जत मी 4 चौघात कधीच काढणार नाही. मगापासून मी ऐकतोय हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. लहानपणापासूनचा मित्र आहे, ह्याची इज्जत अजिबात काढणार नाही. अरे अगदी खांडात काढलीस, काय ठेवूनच काढायचं. आता कसं वाटतं? दुसऱ्याची इज्जत काढता तेव्हा तुम्हाला बरं वाटतं, पण स्वतःची इज्जत 4 चौघामध्ये निघाल्यावर मनामध्ये कुठेतरी दुखतं का नाही? म्हणून मंडळी जाता जाता एक चांगला कान मंत्र देईल मी तुम्हाला. इथे जमलेल्या सर्व तरुण मित्रांना एक चांगला कान मंत्र देईल की जो मित्र आपल्या मित्राची इज्जत 4 चौघात काढतो
त्याला मैत्रीचा अधिकार नाही. मतलब ना समोरनं वार करणारा दुश्मन बरा, पण मागून वार करणारा मित्र नको. मंडळी जातात एक शेवटचं नाव घेतोय, नाव नाही ही एक शायरी. आता कार्यक्रमातून काहीतरी समाज प्रबोधन पण झालं पाहिजे म्हणून ही शायरी घेतोय. आणि ही शायरी त्या मुलांसाठी आहे की ज्यांचा प्रेमभंग झाला की जीव द्यायला जातात. एका मुलीसाठी, काल भेटलेल्या एका मुलीसाठी जीव द्यायला जातात. मी त्या मुलांना बोलेल, अरे द्या जीव, जीव द्या, पण कोणासाठी? अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांसाठी जीव द्या रे. जीवनाचं सार्थक होईल. क्या बात आहे. मंडळी, त्या मुलांसाठी शायरी, त्या शायरी आवडली तर हक्काच्या आणि या घामाच्या टाळ्या झाल्या पाहिजे. त्या मुलांसाठी शायरी आहे की देख रहे तो नजारों को देखो बाजारों में क्या रखा है. क्या बात है. देख रहे तो नजारों को देखो बाजारों में क्या रखा है. जान देनी है तो वतन के लिए दे दो. इन हसीनाओं में क्या रखा है, इन हसीनाओं में क्या है. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.